कोल्हापूर शहरात काम करणं म्हणजे अंबाबाईची सेवा केल्याचा अनुभव होता. कोल्हापुरातील कामाचा अनुभव भविष्यात विविध पदावर काम करताना उपयोगी पडेल असं मत मावळते आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केलं. सोमवारी संध्याकाळी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंजुलक्ष्मी यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांना आदरपूर्वक निरोप दिला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्तपदी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची बदली झाली आहे. सोमवारी संध्याकाळी के मंजुलक्ष्मी यांना महापालिकेच्या वतीनं निरोप देण्यात आला. महापौर रूपाराणी निकम यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर नक्कीच नाट्यगृह पाहण्यासाठी येईन असं के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं. तसंच महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी 5 एकर जागा, रंकाळा विकास, अमृत योजना, रस्ते विकास अशी विविध प्रकारची कामं करता आली. 507 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला. कोल्हापूरमधील काम म्हणजे अंबाबाईची सेवा करण्यासारखं होतं असं आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं. आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी आव्हानात्मक परिस्थितीत चांगल्या प्रकारे महापालिकेचा कारभार सांभाळला असं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं. तर आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवला असं विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी सांगितलं. कमी उत्पन्नातही महापालिकेचा कारभार सक्षमपणे हाताळत त्यांनी अनेक धोरणात्मक विषयांना गती दिली असं प्राध्यापक जयंत पाटील यांनी नमूद केलं. दरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत के मंजुलक्ष्मी यांना निरोप दिला. त्यामुळे मंजुलक्ष्मी भावूक झाल्या. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी सभापती विशाल शिराळे, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव, इंद्रजित बोंद्रे, संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, संजय भोसले, जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.